नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की बीड पोलीस मुलाखत 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि 27 फेब्रुवारी रोजी कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत ते पण आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर मित्रांनो, काल कोणकोणते प्रश्न विचारलेत आणि आज कोणकोणत्या प्रश्नावर आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, काल बीड जिल्ह्याविषयी 2 ते 3 प्रश्न खास करून विचारले गेलेले आहेत. ते पण आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बीड जिल्ह्याचे आपण 10 प्रश्न घेतले आहेत, जे की अति इम्पॉर्टंट आहेत आणि चालू घडाचे मोडीचे काही प्रश्न घेतलेले आहेत, ते पण अति इम्पॉर्टंट आहेत. चला तर सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, बीड जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर मित्रांनो, हा बीड जिल्हा आहे तो मराठवाडा विभागामध्ये येतो मित्रांनो. आणि पुढचा प्रश्न आपला प्रश्न दुसरा, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे मुख्यालय बीड या ठिकाणीच आहे बीड जिल्ह्याचे. प्रश्न तिसरा आपला, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? तर मित्रांनो, गोदावरी नदी ही बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे आणि त्याचबरोबर सिंदफणा नदीवर सिंदफणा धरण आहे, मांजरा नदीवर मांजरा धरण आहे, विंचरणा नदीवर सौताडा धबधबा आहे मित्रांनो. असे तुम्ही डीपमध्ये जाऊन अभ्यास करा मित्रांनो आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान हे कंकालेश्वर आहे, मंदिर आहे. प्रश्न पाचवा आपला, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण हे जायकवाडी धरण आहे मित्रांनो. ते पाणी पुरवण्याचं एक काम करतं मित्रांनो आणि तिथं जलविद्युत निर्मितीसुद्धा केली जाते मित्रांनो. प्रश्न 6वा, बीड जिल्ह्याच्या सीमेला लागलेले एक जिल्ह्याचं नाव सांगा. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याला जो काही उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव सध्याचा जिल्हा आहे मित्रांनो. असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत आहे भगवान बाबा, नगद नारायण अशा. आणि दक्षिण पंढरपूर म्हणून कोणाला ओळखलं जातं? हे पण प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो मुलाखतीमध्ये. प्रश्न 8वा आपला, बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात आपले 11 तालुके आहेत मित्रांनो. गेवराई, बीड, गेवराई, आष्टी, पाचोरा, धारूर असे 11 मिळून आपले जे काही बीड जिल्ह्यात 11 तालुके आहेत मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, बीड जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे प्रमुख पीक कापूस, ज्वारी, ऊस. पण मित्रांनो, मुख्य पीक म्हणजे आपलं ज्वारी आहे. तर असे प्रश्न तुम्ही विचारले जाऊ शकता मित्रांनो. प्रश्न 10वा आपला, बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ कोणते? तर मित्रांनो, एक ज्योतिर्लिंगापैकी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक परळी वैजनाथ त्या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग आहे, ते म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक आहे मित्रांनो. म्हणून आपलं परळी वैजनाथ मंदिर इथे एक आहे. तर प्रश्न पुढचा आपला, जे की चालू घडामोडीविषयी आपल्याला काल 2 ते 3 प्रश्न विचारले आहे, ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओमधून. तर मित्रांनो, 2025मध्ये भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो, 2025 ते 26 या वर्षामध्ये भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच आहे सध्याचे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सध्याचे देवेंद्र फडणवीस आहेत मित्रांनो आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. प्रश्न तिसरा आपला, 2025चा भारत रत्न पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर मित्रांनो, 2025चा भारतरत्न पुरस्कार जे काही सरकारने याद्या तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा तुम्ही काय करा, गुगलला सर्च करून पहा आणि जेवढ्या काही लोकांना भारतरत्न मिळाले, पद्मभूषण मिळाले, जे काही
महाराष्ट्र पद्मभूषण हा 2024चा राम सुतारला यांना मिळाला आणि अशोक सराफ यांना एक मिळालेला आहे मित्रांनो, ते पण ध्यानात राहून द्या. प्रश्न चौथा 26 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो? तर प्रजासत्ताक दिन, कारण की त्या दिवशी आपण संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे मित्रांनो. प्रश्न पाचवा आपला 15 ऑगस्ट कोणता दिवस साजरा केला जातो? 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जातो. अलीकडे कोणत्या देशात G20 बैठक झाली आहे? तर मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी सध्या G20ची जी काही बैठक झालेली आहे मित्रांनो. प्रश्न सातवा 2025 मधील क्रिकेट विश्वचषक विजेता देश कोण आहे? तर मित्रांनो अद्याप निकाल लागलेलाच नाही मित्रांनो, आणि जे काही महिला T20 झाली त्यामुळं भारताला स्थान मिळालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही एकदा सर्च करून पहा आणि तपासून पहा मुलाखतीला जाण्यापूर्वी. प्रश्न आठवा 28 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? मित्रांनो हा अति इम्पॉर्टंट आहे, कारण की आज तुमची मुलाखत आहे म्हणल्या तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकता. ह्याविषयी तुम्ही थोडीशी माहिती घेऊन जा. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्रश्न आपला 10वा महाराष्ट्रातील अलीकडील कोणती भरती योजना प्रश्न 10वा आपला महाराष्ट्रातील अलीकडील मोठी भरती योजना कोणती आहे? तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही भरती आहेत त्यामध्ये पोलीस भरती, तलाठी भरती हे जे काही राज्य शासन राबवतं मित्रांनो, परंतु तलाठीची ॲड अजून एका महिन्याच्या आसपास येण्याची शक्यता आहे, कारण की त्यांचं जे काही परिपत्रक वगैरे आहे ते आहे त्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे आता पुढं आपला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत कशी द्यायची. तर मित्रांनो मुलाखती म्हणजे काय करायचं, सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं. तर त्यासाठी तुम्हाला चांगले कपडे वगैरे फ्रेशमध्ये घालायचे. तुमचं जे काही आतमध्ये एंट्री करणार त्यावेळेस तुम्ही मे आय कम इन सर किंवा तुम्ही आत येऊ का असं म्हणायचं असं. आणि जोपर्यंत त्या खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसायचं नाही, जोपर्यंत ते आपले जे काही सिनियर लोक आहेत, जे आपले कलेक्टर वगैरे तहसीलदार हे काय आपली मुलाखत घेणार आहे, त्यामुळं आपण त्यांना सन्मान जर दिला तर ते आपल्याला सन्मान देते, नाही तर नोकरी देणार नाहीत पुन्हा भविष्यात आपल्याला. त्यामुळं काय करायचं आहे की जोपर्यंत एंट्री केली तोपर्यंत ते बसा म्हणत नाही तोपर्यंत बसायचं नाही. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की ते आपले प्रश्न विचारते, तुम्ही स्वतःची मुलाखत स्वतःविषयी माहिती इन्फॉर्मेशन सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं. तर मी तुम्हाला एक सिम्पलमध्ये सांगतो की मी मुलाखतीला अशा टाईपमध्ये दिल्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालेलं आहे कुठे बी. तर नमस्कार मॅडम, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग असं म्हणायचं. माझे नाव महेश पाटील आहे, मी काळेवाडी पोस्ट शिरसमार्ग तालुका गेवराई जिल्हा बीड या येथील रहिवासी असून माझे शिक्षण BCS पूर्ण झालेले आहे. तर मी शिस्तप्रिय, जबाबदार आहे आणि कार्य करण्याची मला आवड असलेला व्यक्ती आहे. गावातील कायदा सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर योग्य तोडगा काढणे आणि शासनाच्या योजनांना लोकांपर्यंत पोहोचणे हे माझे उद्दिष्ट आहे. आणि पोलीस पाटील म्हणून मी प्रामाणिकपणे व निष्ठेने कर्तव्य पार पडेन. धन्यवाद. हे असं तुम्ही म्हटलं का त्यांना इम्प्रेस होता तुम्ही. तुम्हाला अजून एक इम्प्रेस सांगतो की तुम्ही कोणत्या वेने अजून तुम्ही जे काही पुढचे आपले सिनियर लोक आहेत त्यांना तुम्ही इम्प्रेस करू शकता. तर थोडे अजून इम्प्रेसिव्ह आत्मविश्वासपूर्वक प्रभावी ओळख तुम्हाला सांगायची मित्रांनो, ती की अजून मी तुम्हाला अजून एक ह्याचा डेमो दाखवतो की नमस्कार सर, मी महेश पाटील राहणार या गावचा आहे, तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणचा आहे. माझे शिक्षण BCS पूर्ण झालेले. मला प्रशासन आणि कायदा आणि सामाजिक जबाबदारी याची जाणीव आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था राखणे व पोलीस पाटीला सहकार्य करणे आणि नागरिक व शासन यांच्यातला समन्वय ठेवणे ही पोलीस पाटलाची पदाची मुख्य जबाबदारी आहे असे मला वाटते. व मी संयमी व प्रामाणिक आणि तत्पर स्वभावाचा असून गावच्या विकासासाठी काम करण्याची माझी तयारी आहे. धन्यवाद. अशा टाईपमध्ये तुम्ही जर बोललात तर तुमचं 100% सिलेक्शन होईल मित्रांनो. त्यामुळं अजून एक तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी कसं अजून 3 टाईप तुम्हाला दिलेले आहेत. ह्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही कसं बोलू शकाल. तर नमस्कार मॅडम, नमस्कार सर,
माझे नाव जे काय तुमचं नाव आहे ते तुम्ही इथे ॲड करायचे, फक्त नाव चेंज करायचं, गावचा पत्ता, तालुका आणि जिल्हा तर आपला सगळ्या सारखाच असणार आहे. मला समाजसेवा व नेतृत्वाची आवड आहे. गावातील कायदा सुव्यवस्था राखणे, वाद मिटवणे, आपत्तीच्या काळात प्रशासनाला मदत करणे आणि शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही माझी प्राथमिकता असेल. मी प्रामाणिकपणे व निश्चितपणे माझी जबाबदारी पोलीस पाटील पदाचे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम आहे. अशा प्रकारे तुम्ही जर इंट्रोडक्शन दिलं तर पुढच्या अधिकाऱ्यांना वाटेल की तुम्ही यासाठी तुम्ही खास करून कॅपेबल आहात, म्हणजे तुम्ही सक्षम आहात तुम्ही ही नोकरी करण्यासाठी. तर तुम्हाला असं पटवून सांगायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आपली कसं वाटलं हे इंट्रोडक्शन दिलेलं, तर चांगलं वाटलं असं आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि सगळेच पोलीस पाटील व्हा आणि नक्कीच आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आणि आज आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद.